नमस्कार, मी कीर्ती वाडकर. महाराष्ट्र कॉलिंग या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. या कार्यक्रमामध्ये आपण रोज वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करणार असतो आणि आज देखील असाच एक छानसा विषय घेऊन आपण आलेलो आहोत, ते म्हणजे बिझनेस आणि वास्तुशास्त्र. कारण की घरातला आणि वास्तुशास्त्राचा संबंध यावर आपण चर्चा करत असतो. मात्र बिझनेस आणि वास्तुशास्त्र हा देखील तितकाच महत्त्वाचा आहे. बिझनेसमध्ये नफा तोटा असेल असतील याचा वास्तुशास्त्राशी असलेला संबंध या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याकडे आज आलेले आहेत डॉक्टर मकरंद सैरदेशमुख. सर, कार्यक्रमामध्ये तुमचं खूप खूप स्वागत. खरं तर घरातला आपण पाहतो की घरातल्या ज्या समस्या असतात त्यांचा वास्तुशास्त्राशी संबंध असतोच, पण बिझनेस जो आहे याचा वास्तुशास्त्राशी संबंध असतो का? आणि जर वास्तुशास्त्राचे उपाय किंवा त्यानुसार जर बिझनेसमध्ये काही बदल केले तर त्याचा फायदा होऊ शकतो का? नक्कीच. आपल्याला आजचा विषय स्पेशली यासाठी घेतलेला आहे बिझनेस आणि वास्तुशास्त्र. कारण मित्रांनो, अनेक लोकांचे घर संसार सगळे व्यवसायावर अवलंबून आहेत आणि हा व्यवसाय जर प्रॉब्लेम मध्ये असेल, बिझनेस प्रॉब्लेम मध्ये असेल तर त्या सगळ्या कुटुंबाची ओढाताण आणि त्यांच्या सगळ्या जीवनावरती याचा फरक पडतो. आपण बघतो, आपला फ्लॅट आहे, बंगला आहे किंवा आपलं जे काही घर आहे ते वास्तूच्या नियमानुसार असेल तर घरामध्ये सुखशांती, समृद्धी, आनंद हा कायमस्वरूपी राहतो. परंतु हा आनंद जरा कुठेतरी कमी जास्त होतो. याचं कारण असं आहे की एकतर आई वडिलांच्या व्यवसायामध्ये किंवा आई वडिलांच्या बिझनेसमध्ये प्रॉब्लेम्स आल्यामुळे घरातला आनंद थोडासा कमी जास्त होतो. यासाठी मग व्यवसायाची जागा ही सुद्धा आपल्यावरती जास्त इफेक्ट करते. बिझनेस आपण जिथे करतो, मग तुमची इंडस्ट्री, शॉप आहे, तुम्ही किराणा मालाचं दुकान आहे, चहाचं दुकान आहे, तुमची इंडस्ट्री आहे, तुम्ही कुठल्या ॲग्रो प्रॉडक्ट्स विकताय, कुठल्याही पद्धतीचा व्यवसाय असेल तर त्यासाठी ती जागा इफेक्ट करते. बिझनेससाठी वास्तुशास्त्र हे सर्वात महत्वाची गोष्ट आहे. कारण कुठे आपण तोंड करून बसतो, जागा कशी आहे, आजूबाजूचा परिसर कसा आहे, इंटरनल अलाइनमेंट आपण कशी केलेली आहे यावरती सगळं अवलंबून आहे. यासाठी आपल्याला नवीन बिझनेस जेव्हा आपण करतो किंवा चालू बिझनेस आहे त्यात वास्तुतज्ञाच्या सल्ल्याने या सगळ्या गोष्टी करणं खूप महत्वाचं आहे, कारण ते खूप इम्पॉर्टंट आहे. नक्कीच. हेच मी तुम्हाला विचारणार होती. मग एखाद्याला नवीन बिझनेस सुरू करायचा किंवा साधंसं दुकान जरी सुरू करायचं असेल किंवा एखादं छोटं ऑफिस असतं, नॉट नेसेसरी. बऱ्याचदा लोकांना असं वाटतं की आपल्याला काही मोठा बिझनेस टाकायचा नाही, अगदी मोठा म्हणजे अगदी अख्खी इमारत आपली आहे किंवा अगदी अख्खा फ्लोर. कधी कधी एखादं छोटं ऑफिस टाकायचं असतं. मग असं ऑफिस असेल किंवा दुकान असेल, हे टाकण्यापूर्वी देखील कन्सल्ट करणं गरजेचं आहे. गरजेचं आहे, कारण वास्तुशास्त्रानुसार प्रत्येक गोष्ट आज करणं आजच्या युगाची सर्वात मोठी काळाची गरज आहे. 10 बाय 10 खोली सुद्धा आज बांधताना एक छोटासा व्यक्ती विचार करतो की इथं उत्तरेला खिडकी पाहिजे. कार्यक्रमात ऐकलं होतं, पूर्वेला दरवाजा पाहिजे, माझी झोपण्याची जागा नैऋत्येला पाहिजे, अग्नेयेला किचन पाहिजे. अगदी मुंबई सारख्या ठिकाणी 10 बाय 10 एखादी खोलीमध्ये सुद्धा तो व्यक्ती वास्तूनुसार सगळं करण्याचा प्रयत्न करतो. याचं कारण आहे की त्याला त्याची जाण आहे की हे जर चुकलं तर माझ्या आयुष्यात सगळं चुकणार आहे. मग आपण बिझनेस म्हणजे व्यवसाय चालू करतोय. तुम्ही असं गृहीत धरा की साधारणतः तुम्ही एक फूड प्रॉडक्टचं दुकान चालू करताय, हॉटेल चालू करताय, शॉपमध्ये किराणा मालाचं दुकान चालू करताय. तर त्या किराणा मालाच्या दुकानाचा एंट्रन्स कुठे आहे, तुम्ही कोणतं मटेरियल कुठे ठेवलेलं आहे, तुमच्या बसण्याची जागा कुठे, मालक कुठे तोंड करून काम करतोय, कोणत्या ठिकाणी तुम्ही हेवी स्टोरेज ठेवलेले, कुठे विक्रीचा माल ठेवलेला आहे, या सगळ्या गोष्टी त्या दुकानावरती इफेक्ट करतात. तुम्ही कधी बघा, भरभराट आणि भरपूर चालणारं जे दुकान आहे तिथे वास्तूचे नियम तंतोतंत पाळलेले असतील किंवा वास्तूचे काहीतरी स्ट्रॉंग पॉइंट आलेले असतात. त्यामुळे काय होतं की ते दुकान हे भरभराटीला येतं. त्यामुळे तुम्ही नवीन जर बिझनेस चालू करताय तर तुम्ही वास्तू कन्सल्टन्सी घेऊ शकता. वास्तू तथास्तू ऑफिस सदाशिवपेठमध्ये पुण्यामध्ये हे ऑफिसचा नंबर आहे 9021900600. या नंबरवरती कॉल करून तुम्ही तुमच्या वास्तू कन्सल्टन्सीसाठी नाव नोंदवू शकता, पत्रिकेसाठी सुद्धा नाव नोंदवू शकता. ऑफिसचा नंबर लिहून घ्या 9021900600, वास्तू तथास्तू पुणे ऑफिस. नक्कीच. आणि नवीन बिझनेस सुरू करायचं म्हटलं की सुरुवात होते की कंपनीचं नाव काय ठेवायचं, मग कंपनीचा लोगो असतो, तर या सगळ्या गोष्टी देखील, नाव, लोगो किंवा कलर थीम असेल, या सगळ्या गोष्टी देखील किंवा त्याच्या आतलं इंटिरियर असेल, ह्या सगळ्या गोष्टी देखील पाहणं गरजेचं आहे. नक्कीच. वास्तू तथास्तू जेव्हा तुम्ही कन्सल्टन्सी घेता, तुमची बिझनेस सुरू करायची, तुमची एक इंडस्ट्री सुरू करायची, तर ही इंडस्ट्री सुरू करण्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा प्लॉट बघितला जातो. प्लॉट मध्ये कशा पद्धतीने तुम्हाला इंडस्ट्री उभं करायची आहे, कशा पद्धतीने तुम्हाला त्या ठिकाणी अलाइनमेंट करायची आहे, या सगळ्या गोष्टी बघितल्या जातात.
याचबरोबर सर्वात महत्वाची गोष्ट होते जी इंडस्ट्रियलिस्ट किंवा बिझनेस पर्सनचं चुकतं की मुख्य दरवाजावरचं नाव. अनेक इंडस्ट्रीज आहेत किंवा अनेक दुकानं किंवा बिझनेस आहेत की तिथे नावच बरोबर नाहीये. केव्हा तरी दुकान सुरू करताना 10-15 वर्षापासून पाटी रंगून ठेवलेली नावाची ती तशीच आहे. त्याला नवचैतन्य दिलेलं नाही, कारण लोक तुमचं नाव वाचून येतात. त्यामुळे तुमच्या मेन दरवाज्यावरची घराची पाटी जशी महत्वाची आहे तसं तुमच्या कंपनीचं नाव हे सुद्धा महत्वाचं आहे. याला अंकशास्त्रानुसार न्यूमरोलॉजीनुसार हे अलाइन केलं जातं कंपनीचं नाव. जेव्हा माझ्याकडे वास्तू कन्सल्टन्सीसाठी इंडस्ट्रीयल्स येतो की सर वास्तूनुसार करेक्टली मला इंडस्ट्री उभा करायची, मग ते साधारणतः 10-20 गुंठ्यातलं काम असेल किंवा मग त्याच्यामध्ये 40-40 एकरामध्ये मोठमोठे प्लांट्स डिझाईन करायचे असतील तर मी प्रत्यक्ष साईट व्हिजिट करतो. जागा बघून त्याचं प्रॉपर प्लॅनिंग करून दिलं जातं. त्याच्याबरोबर कंपनीच्या मालकाला सांगतो नवीन कंपनीचं नाव ठेवण्यासाठी 5 ऑप्शन्स तुम्ही मला निवडून द्यायचे आहेत. 5 कंपनीची नावं तुम्ही काढायची. मी त्यांच्या पत्रिकेनुसार, त्यांच्या जन्मतारखेनुसार आणि त्यांच्या पर्सनॅलिटीनुसार त्याची अलाइनमेंट करून ते योग्य नाव सजेस्ट करतो आणि मग ते कंपनीचं नाव, त्याचा कलर स्कीम, लोगो कसा पाहिजे हे सगळं प्रॉपर केलं जातं. हे वास्तू तथास्तू बिझनेस कन्सल्टन्सी खूप परफेक्टली चालते. याद्वारे तुम्हाला जास्त रिझल्ट कायमस्वरूपी मिळू शकतात. कारण सुरुवात चांगली तर मित्रांनो सगळं चांगलं हे लक्षात ठेवा. नक्कीच. आणि खरं तर अनेक प्रश्न आहेत बिझनेसशी रिलेटेड, वास्तू आणि बिझनेस, ते आपल्याला जाणून घ्यायचेच आहेत. मात्र त्याआधी कार्यक्रमामध्ये पहिला फोन आलेला आहे. रवींद्र कुडाळकर बोलतायत पुण्याहून. रवींद्र, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार मकरंद सर. नमस्कार. 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 आम्ही आपल्या नियमित चाहता आहे. हो हो येस. आपण खूप छान सुंदर मार्गदर्शन करता आणि फेसबुकचे आम्ही फॉलोअर आहेत. टिप्स देताना त्या प्रत्यक्ष घरात वापरलेल्या आहेत आणि सांगायला विशेष आनंद होतोय. त्या टिप्सचा सकारात्मक उपयोग होतोच आणि सकारात्मक संवेदना देखील आम्हाला मिळतात कुटुंबात. माझा प्रश्न असा आहे सर, मी स्वतः बीकॉम MBA LLB झालेलो आहे, पण मी शैक्षणिक सामाजिक प्रकल्पांच्या व्यवसायात मी काम करतोय गेल्या 2 वर्षापासून. तर मला असं विचारायचं आहे की शैक्षणिक सामाजिक प्रकल्पांच्या व्यवसायात मला प्रगतीच्या दृष्टीने तुम्ही काय मार्गदर्शन कराल? आणि विशेषतः मला तुम्ही पूर्वी जो सांगितला होता नाणे देवघरात ठेवायचा, हा उपाय मला थोडं रिपीट करून सांगाल का? धन्यवाद आणि शुभेच्छा. थँक्यू. तुम्हाला शुभेच्छा मी नक्कीच सांगतो. तुम्ही उत्तरेला पाय करून झोपा. यशस्वी व्यक्ती, यशस्वी म्हणजे सर्वार्थाने ज्याचं कुटुंब भक्कम आहे आणि ज्याचा व्यवसाय भक्कम आहे आणि तो स्वतः भक्कम आहे त्याला यशस्वी म्हणतात. नुसतंच घरामध्ये अशा गाड्यांची लाईन लागलेली आहे आणि घरात सुख नाहीये असा व्यक्ती सुखी नसतो. घर भक्कम, शरीर भक्कम आणि व्यवसाय भक्कम तो खरा यशस्वी माणूस. लक्षात घ्या, उत्तरेला पाय करून झोपा. उत्तरेला पाय करून झोपल्यामुळे फायनान्शियली स्ट्रॉंग होणार. लहान मुलं, आजी आजोबा जे कमवत नाहीत त्यांनी पूर्व पश्चिम झोपायचं आणि जे कमवतात त्यांनी उत्तरेला पाय करून झोपायचं. कुडाळकर साहेब, तुम्ही उत्तरेला पाय करून झोपा, तुम्हाला यश नक्की मिळेल. $5चे $21 याच्या बाबतीतला युट्यूबवरचा व्हिडिओ तुम्ही बघू शकता. तरी सुद्धा सांगतो का तांब्याच्या तांब्याच्या डिश मध्ये $5चे 21 कॉइन ठेवायचे आहेत. $5चे 21 कॉइन हे पूजेमध्ये दर शुक्रवारी ठेवायचे आहेत. शुक्रवारी आणि मंगळवारी त्याची पूजा करायची आहे. महालक्ष्मी स्तोत्र म्हणू शकता आणि शुक्रवारी पूजा करून आपल्याला अपेक्षित धनलाभाच्या दृष्टीने तुम्ही प्रार्थना करायच्या आहेत. या धनाची नित्यनेमाने पूजा केल्यामुळे आपल्याला भरपूर पैशांचा लाभ होण्यास सुरुवात होतो आणि याचं व्यवस्थित मार्गदर्शन हे तुम्हाला युट्यूबवरच्या व्हिडिओमध्ये मिळेल. $5चे $21 नक्की पूजन करू शकता. नक्कीच सर, तुम्ही आता त्यांना तर एक छानसा उपाय सांगितलेला, पण आणखी एखाद्या इंडस्ट्रीचं ज्याचं तुम्ही केलेलं आहे वास्तुशास्त्रानुसार आणि त्याचा त्यांना फायदा झाला असेल असा एखादा अनुभव सांगा. नक्कीच. आता याच्यामध्ये इंडस्ट्री बऱ्याचशा केलेल्या आहेत. मी जवळपास 15 वर्ष यामध्ये कन्सल्टन्सी करतोय. यामध्ये भोसरी, पिंपरी चिंचवड पासून ते अगदी बेंगलोर पर्यंतच्या अनेक इंडस्ट्रीज ह्या सगळ्या केलेल्या आहेत वास्तूनुसार. आता वास्तूचा नियम जर पाळला गेला तर ती वास्तू कशी ग्रोथ करते याचं उदाहरण आपल्याला नित्य नियमाने नेहमी ठिकाणी दिसतं. आता 2 ठिकाणच्या वास्तू, मग साधारणतः एक कोल्हापूरला शिरोली MIDC मध्ये मी पाहिलं की त्या कंपनीमध्ये विचित्र प्रकारचे व्हायब्रेशन सुरू होते. कंपनी त्या ठिकाणी घेतलेल्या मालकाने ती कंपनी विकली कारण तो कर्जबाजारी झाला. कर्जबाजारी झाल्यामुळे काय झालं की त्या ठिकाणी त्याला ती कंपनी विकावी लागली आणि ज्या माणसाने विकत घेतली
तोही सुद्धा प्रॉब्लेम मध्ये आला. याचं कारण काय होतं तर जागा तर पूर्वमुखी होती, आयताकृती चौकोनी होती म्हणून तो टिकला. परंतु त्या ठिकाणी ज्या ठिकाणी जी गोष्ट नकोय त्या ठिकाणी आलं. यामध्ये त्या इंडस्ट्रीचा हा पूर्वमुखी एंट्रन्स होता. हा पूर्वमुखी एंट्रन्स होता. यामध्ये त्याच्या ईशान्य दिशेला आलं त्यांचं मोठं डीपी जनरेटर आणि मोठी जनरेटर रूम. जिथे जलतत्व आहे त्या ठिकाणी आलं मोठं अग्नितत्व. आजही तिथे त्या ठिकाणी डीपी आणि जनरेटर रूम आहे. आग्नेय दिशेला त्यांची खूप मोठा कूलिंग प्लांट इंडस्ट्रीचा फाउंड्री होती, आजही आहे त्या ठिकाणी. आग्नेय दिशेला जलतत्व म्हणजे पाणी भरपूर आलं, त्यामुळे मालक हा कर्जबाजारी झाला. कारण आपल्या माहिती ईश तत्व ईशान्य दिशा जलतत्वाची, तिथे अग्नी चालत नाही. आग्नेय दिशा आहे ती अग्नितत्वाची दिशा, जल म्हणजे पाणी चालत नाही. या दोन्हीही गोष्टी आल्यात. त्या इंडस्ट्रीचा शुभ द्वार पूर्वेकडनं आहे. त्या ठिकाणी ज्या व्यक्तींनी कंपनी घेतली तो सुद्धा प्रॉब्लेम मध्ये आला. त्यामुळे हे इतकी जिवंत उदाहरणं आपल्या समोर आहेत. यासाठी आपल्याला वास्तुतज्ञाची प्रत्यक्ष साईट व्हिजिट, कानाकोपरा बघून कुठे काय प्रॉब्लेम्स आहे ते प्रत्यक्ष वास्तू व्हिजिट करून तज्ञाकडनं हे करून घेणं गरजेचं आहे. आणि वास्तू कन्सल्टन्सीच्या वेळेला आपल्याला प्रत्यक्ष मार्गदर्शन घेण्याचा जास्त फायदा होतो. दुसरं उदाहरण मी तुम्हाला भोसरी MIDC मधले सांगतो. भोसरी MIDC मध्ये माझ्या क्लायंटची सांगता एक महिन्याभरापूर्वी व्हिजिट झाली. ती व्हिजिट झाल्यानंतर दक्षिणमुखी त्याचा एंट्रन्स होता. सर दक्षिणमुखी आहे, काही प्रॉब्लेम चालू आहे, ते सगळं मार्गदर्शन करा. कंपनीच्या या सगळ्या गोष्टी अनालाइज केल्यानंतर लक्षात आलं की ईशान्य दिशेला तिथे भरपूर त्यांचं जडत्व पडलंय. इंडस्ट्रीच्या चारीही बाजूला अडगळ भंगार स्क्रॅब जवळपास 3-4 वर्षापासून हे पडलेलं आहे. आणि जसं ते पडलेलं होतं तसं कंपनीच्या मालकाला बरेचसे प्रॉब्लेम सुरू झाले होते. त्यांना ते म्हणले सर उपाययोजना करा, रेमेडीज करा, आपण सगळं करूयात. म्हणलं सगळं करूयात, सगळ्या गोष्टींचा तज्ञ मी आहे, परंतु पहिल्यांदा तुम्ही 8 दिवसामध्ये कंपनीतलं सगळं स्क्रॅप काढून टाका. कंपनीमधल्या नको त्या गोष्टी, जुने 4-4 वर्षापूर्वीचे मशीनचे पार्ट जे गंजलेले, तुटले फुटलेले बेसिन्स त्या ठिकाणी पडलेले, असे काही विचित्र प्रकार तिथे होते की तसेच ते कामगार काम करत होते. त्यांना सगळं चेंज करायला लावलं. 15व्या दिवशी त्या व्यक्तीचा मला फोन आला, सर मी 3 दिवसामध्ये इंडस्ट्रीतली सगळी अडगळ भंगार काढली आणि 8 ते 10 दिवसामध्ये माझ्या कंपनीमध्ये जवळपास 2 ते 2.5 वर्षापासून अडकलेले पेमेंट्सची लिंकिंग सुरू झाली. आणि 15 दिवसामध्ये त्या माणसाला छान छान सगळ्या गोष्टींचं फिलिंग सुरू झालं. यात कुठली जादू नाही, चमत्कार नाहीये. आपण काय करतो, आपल्या मोबाईल मधले भरपूर झालेले फोटो काढून टाकले की नवीन फोटो सेव्ह करू शकतो. डिलीट ऑल ओल्ड मेमरीज, सेव्हिंग अ न्यू मेमरीज, हेच टेक्निक आहे, बाकी काही नाहीये. तर अशी परफेक्टली कन्सल्टन्सी मी हजारो इंडस्ट्रींना दिलेली आहे. तुम्हाला कन्सल्टन्सी करायची असेल तर तुम्ही वास्तू तथा ऑफिसला कॉन्टॅक्ट नक्की करू शकता. नक्कीच खूप छान उदाहरण दिलं खरं तर तुम्ही फोटोजवरून, त्याच्यावरून नक्कीच सगळ्यांच्या लक्षात आलेलं असेल. असंच खूप छान मार्गदर्शन सर आपल्याला अजूनही करणार आहेत. मात्र महाराष्ट्र कॉलिंग मध्ये आता वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची. महाराष्ट्र कॉलिंग मध्ये पुन्हा एकदा स्वागत. बिझनेस आणि वास्तुशास्त्र यांचा जो संबंध असतो याच्यावर मार्गदर्शन सर आपल्याला करतायत. डॉक्टर मकरंद सर देशमुख सर आपल्यासोबत आहेत. सर व्यवसायाचं तुम्ही सांगितलं की व्यवसाय किंवा बिझनेस असेल हा सुरू करताना वास्तूनुसार सगळं पाहणं गरजेचं आहे. मात्र या मालकाने त्याच्या व्यवसायाची जागा असेल त्यासोबतच घराचं देखील वास्तुशास्त्र पाहणं गरजेचं असतं का? नक्कीच, कारण सर्व सुखांचा जो काही महासागर आहे तो आपलं घर आहे. या घरामध्ये प्रॉब्लेम तर सगळीकडे प्रॉब्लेम. आता वास्तू व्हिजिटला जेव्हा म्हणजे प्रोफेसर आमच्या बिझनेसमध्ये प्रॉब्लेम चालू आहेत, इंडस्ट्री फार पूर्वी छान चांगली चालली होती पण ह्या 8-10 वर्षात खूप प्रॉब्लेम चालू आहेत. तर हे जेव्हा माझ्याकडे क्लायंट येतात त्यावेळेला मी त्यांना सांगतो की तुम्हाला 2 गोष्टी करायच्या आहेत. एक राहतं तुमचं पहिल्यांदा घर बघायचं, मग नंतर इंडस्ट्री बघायची. कारण घरात जर प्रॉब्लेम्स असतील तर त्याचा इफेक्ट बिझनेसवरती नक्की होतो. कारण नुसतीच आपण गाडीची सगळ्या गोष्टी क्लिअर करणं, त्याच्याबरोबर ड्रायव्हरलाही क्लिअर करणं सर्वात महत्वाचं आहे. त्यामुळे घरातला मालक आणि घरातल्या व्यक्ती जर अनबॅलन्स असतील तर त्याच्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम हे वाढत जातात. त्यामुळे वास्तू व्हिजिट आपण घराची पण करणं गरजेचं आहे, घरातल्या सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे. का तर घरातली गृहलक्ष्मी म्हणजे आता एक बिझनेसमन आहे, त्याची मिसेस
ही सुखी नाहीये, तिला काहीतरी प्रॉब्लेम चालू आहे, ती आनंदित नाहीये, ती सारखीच कुरबुर करते किंवा तिला कोणत्या प्रकारचा त्रास होतोय, तर घरातला जो कर्ता पुरुष आहे तो रोज नेहमी डिस्टर्ब होणार. मुलं शाळेत जात नाहीत, मुलं अभ्यास करत नाहीत, मुलांना चांगले मार्क पडत नाहीत, मुलं ऐकत नाहीयेत, या सगळ्या गोष्टींचा इफेक्ट घरातल्या कर्त्या पुरुषांवरच होणार. या सर्व प्रकारची जे काही व्हायब्रेशन्स आहेत की घरात भांडणच रोज होत आहेत, हे सगळं रोजच्या रुटीन मधला घरातला डिस्टर्बन्स घेऊन बिझनेसमन जेव्हा कामाच्या ठिकाणी जाईल तेव्हा तो योग्य काम करू शकेल का? नाही. बिझनेस करू शकणार नाही, व्यवस्थित व्यवसाय करू शकणार नाही. याचं कारण असं आहे की घर डिस्टर्ब तर आपलं टोटल लाईफ डिस्टर्ब. त्यामुळे मित्रांनो, आपल्या घराला सर्वात महत्व दिलेलं आहे. घर आपल्याला वास्तूच्या नियमानुसार करायचं आणि मग इंडस्ट्री बघायची. यामध्ये इंडस्ट्रीचं प्लॅनिंग करताना मित्रांनो घराचं सुद्धा वास्तू कन्सल्टन्सी आपण करतो, कारण घर पक्क तर सगळ्या गोष्टी पक्क्या आहेत. वास्तूचे नियम घराचे जसे आहेत त्याच पद्धतीने इंडस्ट्रीज येतात. फक्त इंडस्ट्रीत काय होतं की रात्रीची झोप आणि स्वयंपाक केला जात नाही, कमर्शियल ऍक्टिव्हिटी तिथे होते, आपल्या रेसिडेन्शियल ऍक्टिव्हिटी ही घरामध्ये होते. त्यामुळे घरातल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या वास्तूच्या नियमानुसार केल्यामुळे आपोआपच फरक बिझनेसच्या टर्नओव्हरती पडतो आणि कॅपॅसिटी वाढते सगळ्या गोष्टींची. नक्कीच. बऱ्याचदा सर आपण पाहतो अनेक कंपन्यांमध्ये किंवा एखाद्या बिझनेसमध्ये अनेक कामगार जे असतात ते अचानक खूप जण सोडून जातात किंवा काही जण फसवणूक करून सोडून जातात, त्यामुळे ते जास्त तोटा होत असतो. तर याच्यावर काय उपाय करता येतात? नक्कीच. मी भरपूर प्रयोग या कामगारांच्या मानसिकतेवरती केलेत. आजपर्यंत जेवढ्या इंडस्ट्री पाहिल्यात ऑलमोस्ट 80% इंडस्ट्रीमध्ये सर काय होतंय, कामगार टिकतच नाहीयेत. कामगार काय करतात, ऍडव्हान्स घेऊन पळून जात आहेत. जरा काहीतरी एक आठवडाभर काम केलं, एखादा जॉईन होतो आणि मग तो निघून जातो. काही केल्या कामगार टिकत नाहीये. ही समस्या अनेक इंडस्ट्रियलिस्ट बिझनेसमनची आहे की किती प्रयत्न केले, कारण हे जे कामगार आहेत फाउंड्रीमध्ये काम करणारे आहेत किंवा लेथ मशीन वरती CNC वरती काम करणारे आहेत, अनस्किल्ड लेबर यांचा प्रॉब्लेम हा सगळीकडे आहे. यामध्ये मित्रांनो लक्षात ठेवा, तुमची जर इंडस्ट्री आहे आणि तिथे जर कामगार टिकत नाही तर यासाठी पहिल्यांदा तुमच्या इंडस्ट्रीची स्वच्छता खूप महत्वाची आहे. कारण कामगार काम करतोय तो काही रोबोट नाहीये इलेक्ट्रिकवर चालणारा, तो लोखंडाचा नाहीये, तो पण आपल्यासारखाच हाडामासाचा बनलेला आहे. त्याला सुद्धा त्या तुमच्या इंडस्ट्रीची स्वच्छता, नीटनेटकेपणा आणि मालकाची ट्रीटमेंट ही खूप महत्वाची आहे. एक केस मी अशी पाहिली की त्या मालकांनी तिथे इंडस्ट्रीमध्ये पाऊल ठेवल्यापासून त्या कामगारांवरती आरडाओरडा आणि शिव्या, याच्याशिवाय संध्याकाळ होस्तोपर्यंत हेच चालायचं. त्या कामगार टिकत नव्हता. तर मला सांगा, तो जो कामगार आहे त्या कामगाराला जर तुम्ही प्रेमाने बोलला तर तो तुमच्याशी प्रेमाने बोलणार आहे. तुम्ही जर सारखंच त्याच्यावरती चिडचिड करत बसलात तर इफेक्ट काय होणार आहे की तो सुद्धा तुम्हाला तशीच रिॲक्शन देणार आहे. कारण भिंतीवर जेवढा जोरात बॉल फेकून, चेंडू फेकून मारतो तेवढाच दुप्पट वेगाने तो आपल्याकडे येतो. तुम्ही जे देता ते तुम्हाला मिळतं. हा एक जगाचा फॉर्म्युला आहे. त्यामुळे इंडस्ट्री जेव्हा मी डिझाईन करतो किंवा वास्तू कन्सल्टन्सीला जातो तर पहिल्यांदा संत गाडगे बाबांचा फॉर्म्युला पहिल्यांदा वापरायला सांगतो. वास्तुशास्त्र, यंत्राद्वारे ट्रीटमेंट, चेंजेस, बदल हे आपण सेकंड स्टेप. पहिली इंडस्ट्री स्वच्छ करायची, रंगकाम करायचं, क्लिअरन्स करायचा. कारण तिथे काम करणाऱ्या कामगारांना तुम्ही घरातले असलात असं वाटलं पाहिजे. कारण कामगारांची मानसिकता ही सर्वात महत्वाची आहे. कारण घरातली गृहलक्ष्मी सुखी नसेल तर घर कधी सुखी राहत नाही. आणि तुमच्या हाताखाली काम करणारा जर जो काही कामगार आहे तो सुखी नसेल तर तुमची इंडस्ट्री कधी भरभराटीला येत नाही. ही मानसिकता सर्वात महत्वाची आहे. एका इंडस्ट्रीमध्ये असाच विषय होता की कामगारांची भांडणं लागायची. एकच फॉर्म्युला केला. त्या इंडस्ट्रीमध्ये सगळीकडे म्युझिक सिस्टीम बसवली. सकाळी उठल्यानंतर सकाळी कंपनी सुरू झाल्यानंतर गायत्री मंत्र आणि 1-2 प्रकारचे मंत्र लावायला सांगितले. दिवसभर FM चालू ठेवायला सांगितलं. कामगारांचं एकमेकांशी क्लॅशेस कमी झाले, कारण म्युझिक ऐकत ऐकत काम त्यांचं सुरू झालं. गुड इफेक्ट इन इंडस्ट्री हा म्युझिकल इफेक्ट प्रत्येक कंपनीमध्ये कंपल्सरी केलेला आहे. प्रत्येक बिझनेसच्या ठिकाणी मंद इन्स्ट्रुमेंटल म्युझिक हे लावायचं, म्हणजे कामगारांचा चांगला विचार होतो कंपनीच्या बाबतीमध्ये.
नक्कीच, म्हणजे एक तर स्वच्छता असेल, दुसरं कामगारांची मानसिकता सांभाळणं, ह्या महत्वाच्या गोष्टी आहेत. आपल्याला कार्यक्रमामध्ये आणखी एक फोन आलेला आहे. श्रद्धा बाबस्कर आहेत विक्रोळीहून. श्रद्धा, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो, माझी मुलगी आहे श्वेता सुधीर पावसकर. तुमचा प्रश्न विचारा. माझी मुलगी श्वेता सुधीर पावसकर. बोला बोला. ती ऍक्सिडेंट आहे तिचा. नमस्कार दी तुम्हाला. नमस्कार नमस्कार, शुभेच्छा. बोला. तुमचा प्रश्न सलग विचारा. तुमचा आवाज कमी करा. पण काय होतं, कामं येतात आणि जातात सर. बर बर बर. आर्किटेक्टचा ती स्वतःची फर्म आहे का ती जॉईंट फर्म आहे? तिची स्वतःची फर्म आहे. बर. कामं येत आहेत पण हवं तसं यश मिळत नाही, पैसे मिळत नाहीत, असा विषय ना? जॉईंट आहे. बर, ओके. काय नक्की होतंय व्यवसाय बाबतीमध्ये? टीव्हीचा आवाज कमी करा. तुमचा आवाज येत नाही. मी तुम्हाला महत्वाच्या टिप्स सांगतो. ती पूर्व पश्चिम झोपतीये, तिला पूर्व पश्चिम झोपू नको म्हणा. व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींनी फक्त उत्तरेला पाय करून झोपायचंय. पूर्व पश्चिम झोपणं बंद करा आणि तिच्या फायनान्शियल ज्या काही टर्म्स अँड कंडिशन्स आहेत त्या फायनान्शियल टर्म्स अँड कंडिशन तिने व्यवस्थित पाळल्या पाहिजेत. जॉईंट व्हेंचरमध्ये ती काम करतेय आर्किटेक्ट इंटिरियर वर्कचं. तर एकतर उत्तरेला पाय करून झोपणे आणि मिळणाऱ्या कामाच्या बाबतीमध्ये आपल्याला टर्म्स अँड कंडिशन क्लिअर ठेवायच्यात. आपण लेटरवर लिहून देतो खाली शेवट टर्म्स अँड कंडिशन, पण बिझनेसमध्ये कधी पाळल्याच जात नाहीत. पहिल्यांदा ऍडव्हान्स घेऊन काम करायला सांगा, नाहीतर बऱ्याच वेळेला असं होतं काम केलंय आणि पैसेच मिळत नाहीयेत, अशी व्यवस्था होते. घराच्या नैऋत्य दिशेमध्ये ती जर झोपत असेल आत्ता तर त्या बाबतीमध्ये नक्कीच प्रॉब्लेम होऊ शकतात. विवाहानंतर नैऋत्य दिशा वायव्य दिशेमध्ये तिला झोपू देत, उत्तरेला पाय करून झोपू द्यात. आणि लक्ष्मीची उपासना, लक्ष्मीचं स्तोत्र, महालक्ष्मी अष्टक किंवा महालक्ष्मी मंत्र तिला शुक्रवारपासून 108 वेळेला रोज जप करायला सांगा. आणि तिला फायनान्शियली मी स्वतःहून भरपूर स्ट्रॉंग होते आहे असं स्वतःला व्हायब्रेशन द्यायला चालू करा. तिला व्यवसायात यश नक्की मिळेल. नक्की सर. इतरही काही प्रश्न आहेत मनात, मात्र त्याआधी महाराष्ट्र कॉलिंग मध्ये वेळ झालेली आहे एका छोट्याशा ब्रेकची. महाराष्ट्र कॉलिंग मध्ये पुन्हा एकदा स्वागत. मकरंद सर, मला एक प्रश्न आहे की जसं आपण बिझनेस नवा सुरू करतो तेव्हा मग त्या शेडचं बांधकाम असेल किंवा शेड असेल, त्याचं छत जे असतं याचा देखील विचार करावा लागतो का? आणि दुसरा असा एक प्रश्न म्हणजे मला पडलेला की अनेक लोक आपल्या घरातूनच बिझनेस करत असतात, वेगवेगळे असतील, तर त्यावेळेला देखील समजा काही समस्या येत असतील तर कशा प्रकारे मग पाहायचं? करेक्टली, अतिशय छान प्रश्न आहे. तुम्ही घरातून व्यवसाय करताय, बरीचशी लोक घरातून व्यवसाय करतायत, तर कम्प्युटरचं टेबल घरात कुठे ठेवायचं? तुम्ही व्यवसाय करताय कशासाठी करताय? पैसे कमवण्यासाठी. पैसे कुठून येणार? उत्तर दिशेकडून. त्यामुळे तुमचं जे टेबल आहे ते उत्तराभिमुख, म्हणजे तुमचं तोंड उत्तरेला पाहिजे. व्यवसाय करताना उत्तर दिशा, कुबेराचं द्वार हे खूप महत्वाचं आहे, कारण उत्तरेकडून चांगल्या ऑपॉर्च्युनिटीज आणि पैसा तुम्हाला नक्की येतो. याचबरोबर तुम्ही डिझाईन, क्रिएटिव्हिटी, शेअर मार्केट, लोकांच्या संपर्काचा व्यवसाय करत असाल तर तुमचं तोंड पूर्वेला पाहिजे. यामध्ये डॉक्टर, समाजसेवक, वकील यांनी पूर्वेला तोंड करायचं. परंतु जी लोक करेक्टली व्यवसाय करतायत त्यांनी उत्तरेला तोंड करायचं. दुसरा प्रश्न आपल्याकडे असा होता की व्यवसायाचं जे काही आपण एखादी इंडस्ट्री आहे त्याचं छत कसं असावं. यामध्ये कधी लक्षात ठेवा, इंडस्ट्रीचं जे छत आहे ते आपल्याला दक्षिण उत्तर कधी करायचं नाही. पूर्व आणि पश्चिम, म्हणजे पूर्वेला आणि उत्तरेला त्याचा उतार पाहिजे. यामध्ये पूर्वेला आणि पश्चिमेला उतार असल्यामुळे काय होतं की उन्हाचा त्रास होत नाही. आपल्याला ईस्ट और नॉर्थ म्हणजे उत्तर किंवा पूर्वेचा एंट्रन्सच कंपनीला करायचा आहे. अनेक कंपन्या, अनेक मोठमोठे बिझनेस दक्षिण नैऋत्येच्या प्रवेशातून आल्यामुळे बंद पडलेले आहेत, दीर्घकाळ टिकलेले नाहीत. तुम्ही पुण्यातलं सर्वात मोठं मिठाईचं दुकान तुम्ही आजही बघू शकता, 3री पिढी चालू आहे, दुपारी बंद असतं. ईशान्येचा एंट्रन्स आहे, उत्तर आणि पूर्वेचा एंट्रन्स आहे.
शुभ दिशा त्या ठिकाणी आल्यामुळे व्यवसाय वृद्धी आपोआप होते. तुम्ही दुकान घेताय इन्व्हेस्टमेंटसाठी, तुम्ही किराणा माल दुकान टाकताय, मग तुम्ही कटिंग सलून असेल किंवा कोणतंही असू दे, उत्तर किंवा पूर्वमुखी असावं, जास्तीत जास्त पश्चिममुखी. आता हॉटेलचा बिझनेस जेव्हा केला जातो तेव्हा माझं ऑब्झर्वेशन असं आहे, पश्चिममुखी हॉटेल जास्त चालतात. कधीही बघा, वेस्ट फेसिंग म्हणजे बाहेर पडताना जी पश्चिम असेल, एखादं हॉटेल जेव्हा भरपूर चालतंय असं तेव्हा दिसतं ते ईस्ट किंवा वेस्ट, पण जास्तीत जास्त पश्चिममुखी हॉटेल चालतात. कारण हॉटेलचं व्यवसाय करताना अनेक हॉटेलचं डिझाईन मी स्वतः केलेले मोठमोठ्या, यामध्ये पहिल्यांदा आग्नेयला किचन घेणं गरजेचं आहे. नवीन हॉटेलचं आत्ताच 3 दिवसापूर्वी मोठं डिझाईन केलं. यामध्ये वायव्य दिशेमध्ये त्यांना अपेक्षित होतं की तिथे किचन घ्यावं, पण मी म्हणलं नाही, तुमच्याकडे जो कस्टमर येणार आहे तो कशासाठी येणार आहे, हॉटेलचा लुक बघायला नाही, तिथलं अन्न खाण्यासाठी. तो तिथले अन्न खाल्ल्यानंतर त्याची चव तो ज्या लोकांना सांगणार आहे, जा या हॉटेलमध्ये, ते खूप मस्त टेस्टी आहे, खूप छान जेवण मिळतं, ही जी पब्लिसिटी आहे त्याच्यावरती तुमचं हॉटेल चालणार आहे. लुक बघायला येणार नाहीयेत. लुक हा नंतरचा पार्ट आहे. म्हणून पहिल्यांदा आग्नेय दिशेमध्ये किचन घेतलं, कारण आग्नेयला अग्नितत्व आल्यामुळे तिथे चवदार अन्न बनण्यासाठी त्या स्वयंपाक करणाऱ्या व्यक्तीला ऊर्जा मिळते, एनर्जी मिळते, म्हणून आग्नेयत किचन असणं गरजेचं आहे. या सगळ्या गोष्टींसाठी वास्तुशास्त्राचे सगळे नियम वापरले आणि ते अप्लाय केले आणि त्याचं सगळं परिपूर्णता केली की यश आपल्याला दिसायला सुरुवात होऊन जातं. हजारो लोकांचे रिझल्ट लेखी आपल्याकडे आहेत. जसं बिझनेससाठी तुम्ही सांगितलं की वास्तू पाहणं गरजेचं आहे, तर त्या सोबतच पत्रिकाही पाहणं गरजेचं असतं का, आणि ती पाहिली जाते का, त्याचा फायदा होतो का? नक्कीच. यामध्ये मी मगाशी बोललो की गाडी जेवढी नवी कोरी आहे त्याच्यावर त्या गाडीचा ड्रायव्हर सुद्धा महत्वाचा आहे. ड्रायव्हर इम्पॉर्टंट आणि गाडी सुद्धा इम्पॉर्टंट. त्यामुळे वास्तू काय करते, वास्तू म्हणजे तुमची कार आहे, ती करेक्टली करते. तुमची बिझनेसची जागा, तुमचं घर वास्तूच्या नियमानुसार आल्यामुळे भूमी तत्व, पृथ्वी तत्व हे भक्कम होतं आणि पत्रिका म्हणजे आकाश तत्व. ग्रह आणि गृह दोष निवारण झाले किंवा ग्रह आणि गृह या दोन्ही ठिकाणचे दोष निघाले की मग काय होते की माणसाला यशाचे मार्ग सोपे होतात. तुमच्यासारखे कन्सल्टंट काय करतात, कोण करत नाही. तुम्हाला योग्य मार्गदर्शन करून तुमच्या ग्रहातले आणि गृहाचे दोष निवारण करण्यासाठी काय करायचं हे तुम्हाला सांगितलं जातं. यामध्ये मित्रांनो सगळ्या फ्रिक्वेन्सीज आहेत, मॅग्नेटिक फील्ड आहे, व्हायब्रेशन्स आहेत. यामध्ये कुठलाही चमत्कार नाही, जादू नाही, अंधश्रद्धा नाही. यामध्ये जे आपण करतो ते मित्रांनो, आज मोबाईल जेव्हा आपण लावतो तेव्हा मोबाईल लागला जातो पण त्याची आपल्याला वेव्हज दिसत नाहीत. या पद्धतीने सगळे व्हायब्रेशन्स काम करतात. त्यामुळे आपल्याला प्रत्येक जागा ही वास्तूच्या नियमानुसार करून घेतल्यानंतर पत्रिका मार्गदर्शन सुद्धा महत्वाचं आहे. पत्रिका जी आहे ती बघणं गरजेचं आहे. पत्रिकेमध्ये दशा काय चालू आहे, कोणतं रत्न घालायचे, कोणती उपासना करायची, कोणत्या कोणत्या गोष्टी हार्मफुल आपल्याला आहेत, यातल्या सगळ्या गोष्टी आपल्या पत्रिकेमध्ये दिसतात. त्यामुळे वास्तू आणि पत्रिकेसाठी तुम्ही माझ्या ऑफिसला कॉल करून नाव नोंदवू शकता. ऑफिसचा नंबर डिस्प्ले होतोय 90219600. वेबसाईट वास्तुतथास्तु.com. नक्कीच सर, आपल्याला कार्यक्रमामध्ये आणखी एक कॉल आलेला आहे. गौरी बोलतायत कोल्हापूरहून. गौरी, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो मॅडम, नमस्कार. नमस्कार. हा नमस्कार, प्रश्न विचारा. हा नमस्कार, बोला. मी कोल्हापूरहून गौरी बोलते. बोला बोला. म्हणजे आता आम्ही नवीनच घर बांधलेलं आहे, 2-3 वर्ष झाली. ओके. आणि माझे मिस्टर आहेत ते कमर्शियल व्हेकलचा बिझनेस करतात. बर बर. म्हणजे स्वतःच असं आमचं काही ऑफिस वगैरे नाहीये, दुसरीकडे फायनान्स ह्याच्यात पण करतात. जरा कर्ज वगैरे भरपूर आहे, इन्कम कमी आणि खर्च जास्त आहे आमचा. बर बर. त्यामुळे म्हणजे आम्ही काय करावं की असं. घराच्या आग्नेय दिशेला काय आहे? काय म्हणतात? घराच्या नैऋत्य आणि आग्नेय दिशेला काय प्रॉब्लेम आहे? काही नाही, आग्नेय दिशेला म्हणजे 3रा मजला काढलेला आहे, तिथं आम्ही म्हणजे किचन केलेलं आहे. आणि नैऋत्य दिशेला आमची एंट्री आहे. तिथूनच असा जिना आहे, तो जिना स्ट्रेट असा गेला की म्हणजे तुमच्याकडे येतोय तो. कर्ज वाढण्यासाठी या 2 दिशा कारणीभूत असतात. नैऋत्य दिशेचा प्रवेश तुमच्या घराचा, नैऋत्य दिशा म्हणजे काय आहे की स्टेबिलिटीची दिशा आहे, टिकून ठेवण्याची दिशा आहे. या नैऋत्य दिशेला प्रवेश आहे, तिथे एक लाकडी उमरा लावा, त्याच्यावरती पिवळा पट्टा मारा, पिवळ्या रंगाचं पायपुसणं त्या ठिकाणी घाला.
नैऋत्य दिशेमध्ये जास्तीत जास्त जडत्व ठेवा, आग्नेय दिशेला एक लाल कलरचा बल्ब लावून टाका. वास्तू कन्सल्टन्सी केल्यानंतर मी सगळे तुम्हाला उपाययोजना सांगेन, पण छोट्या छोट्या गोष्टी करूयात. तुमच्या मिस्टरांना उत्तरेला पाय करून झोपवा. नैऋत्य दिशेचा दरवाजा जो आहे त्याला बाहेरून एक आयव्हरी क्रीम कलरचं सेफ्टी डोअर लावा. नैऋत्य दिशेचा दरवाजा टिकून ठेवत नाहीये, आर्थिक प्रॉब्लेम चालू करतोय. तुमच्या मिस्टरांना रोज हनुमान चालीसा वाचायला चालू करणे, दर शनिवारी मारुती दर्शन करणे, एवढ्या बेसिक गोष्टी करा. आणि आग्नेय दिशेचं जे जागा आहे त्या ठिकाणी एक नंदादीप तुम्ही चालू ठेवू शकता. हे साधे सोपे उपाय आहेत, नक्कीच प्रयत्न करा. हे करण्याचे वास्तू व्हिजिट करून आपण हे नक्की बघूयात. खरं तर त्यांच्या घराची जशी रचना आहे त्यानुसार तुम्ही उपाय सांगितले, पण बिझनेस मध्ये यश मिळवण्यासाठी अशा काही आणखी छोट्याशा टिप्स तुम्ही सांगू शकताय का, की ज्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात एक साधारण बिझनेस सुरू करताना? अतिशय महत्वाच्या ज्या टिप्स आहेत त्यामध्ये इम्पॉर्टंट पार्ट की तुम्ही बिझनेसमन पूर्व पश्चिम झोपू नकात. तुमचं आयताकृती किंवा चौकोनी हे घर आणि इंडस्ट्री असणं गरजेचं आहे. या इंडस्ट्रीमध्ये जर कुठल्याही प्रकारचा दोष आला तर तो तुमच्यावरती बॅड इफेक्ट करतो. कशा पद्धतीने? बिझनेसच्या दृष्टीने. कामगारांना चांगले ड्रेस द्या. कामगारांच्या बाबतीमध्ये अतिशय तुम्ही पॉझिटिव्हली राहा आणि स्ट्रिक्ट सुद्धा राहा, हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे. कंपनीमध्ये प्रवेशद्वार उत्तर आणि पूर्वेचा पाहिजे. कंपनीसाठी दक्षिणमुखी प्लॉट निवडू नकात किंवा दक्षिणमुखी गाळा विकत घेऊ नका. दक्षिणेमुखी असणाऱ्या प्रॉपर्टी इन्व्हेस्टमेंट स्वतःहून करू नका. असेल तर त्याला काय करायचं, हे मार्ग सगळे वेगळे आहेत, परंतु आपल्याला ही गोष्ट महत्वाची आहे, आध्यात्मिकता खूप महत्वाची आहे. यामध्ये कंपनीचा ओनर बिझनेसमन आध्यात्मिक नसेल तर कदापि यश हे त्याच्यापाशी येतं आणि पळून जातं. याचं कारण काय की श्रद्धा, तो स्वतःशी कनेक्टेड राहतो. आपण स्तोत्र वाचतो, देवाची पूजा करतो, आध्यात्मिक पोथ्यांचं वाचन करतो. म्हणजे काय करतो? आपण स्वतःला ओळखायला चालू करतो आणि स्वतःची कनेक्टिव्हिटी आपण जोडतो याद्वारे. आणि मग आपल्याला म्हटलं जातं की मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. तुम्ही खूपच चिडलेले आहात, गडबड आहे, तुमच्या मनात कॉन्फिडन्स नाहीये, तुम्हाला स्वतःच्या बाबतीत काही चांगलं करायची इच्छा नाहीये, तर मित्रांनो यश मिळणार नाही, यश लांब लांब पळणार आहे. त्यामुळे आपल्याला काय करायचंय की स्वतःच्या बाबतीमध्ये नक्कीच भरपूर डेव्हलपमेंट करण्यासाठी इम्पॉर्टंट गोष्टी म्हणजे स्वतःला वेळ देऊन मेडिटेशन, प्राणायाम, योगा, ध्यान धारणा, स्तोत्र पठण हे सगळं करणं गरजेचं आहे. नक्कीच. आणि कार्यक्रमामध्ये आपल्याला एक अनुभवाचा कॉल आलेला आहे. महेश आहेत, महेश देशमुख आहेत वारण्याहून. महेश, साम टीव्ही मध्ये आपलं स्वागत आहे. कशा प्रकारचा या वास्तूचा तुम्हाला अनुभव आलेला आहे? नमस्कार. नमस्कार. नमस्कार, बोला. सरांनी माझ्या अॅग्रो इंडस्ट्रीला 2014 साली व्हिजिट केली होती. माझ्या अॅग्रो इंडस्ट्रीमध्ये काही त्रुटी होत्या, तर सरांनी व्हिजिट केल्यानंतर सरांनी सांगितल्याप्रमाणे मी करेक्शन करून घेतल्या. करेक्शन मध्ये सरांनी सांगितल्याप्रमाणे लोगो पासून कलर कॉम्बिनेशन असेल, माझी बसण्याची जागा असेल, अकाउंटंट बाकीच्या स्टाफची बसण्याची जागा असेल, तसेच प्रोडक्शन करणाऱ्याचे तोंड देखील कुठल्या बाजूला असावं हे सांगून माझी उत्तर दिशा बंद होती. आणि उत्तर दिशा उघडी करायला सांगितल्यानंतर जे काही फरक झाले ते ट्रिमेंडस चेंजेस झाले. त्याच्यामध्ये माझा सेल पण वाढलेला आहे आणि अॅग्रोला मला कस्टमरचा अप्रोच पण वाढलेला आहे. धन्यवाद सर, आपण मला मार्गदर्शन केलं. येस, शुभेच्छा तुम्हाला. तुमची कंपनी अजून मोठमोठी होत राहो, सगळे प्रोजेक्ट तुमचे असे छान होत राहो. शुभेच्छा तुम्हाला. महेश देशमुख, वारणा कोडोली, हे माझे खूप छान कस्टमर आहेत आणि प्रगती काय असते हे नक्की बघू शकता. हे वारणा कोडोली, वारणा नगर, जे आपण वारणा दूध किंवा प्रसिद्ध आहे त्या ठिकाणचं वारणा कोडोली, तर तिथले देशमुख सरकार एक खूप मोठं त्यांचं तिथे आहे. तर यांची इंडस्ट्री 2014ला करण्याचा माझा योग आला की यांचं फूड प्रॉडक्ट्स आहेत. तर रामकृष्ण ॲग्रो फूड अँड व्हेजिटेबल्स यांचे गव्हांकुर चूर्ण अतिशय चांगले मी स्वतः घेतो. यांचा स्वतः देशी मध आहे, जो मध प्युअर कुठे मिळत नाही यांच्याकडे मिळतो. वारणा कोडोली तुम्ही नक्की जाऊन यांची स्वतः सगळा सेटअप बघू शकता. जॅम बीट, जॅमचे ज्यूस, म्हणजे जे बीटचं जॅम आणि ज्यूस असतं हे यांच्याकडे अतिशय स्पेशली मिळतं. खूप छान सांगितलेल्या सगळ्या गोष्टी यांनी केल्यामुळे त्यांची प्रगती होत गेलेली आहे. बसण्याची जागा चुकलेली होती, कारण काय होतं की आपल्याला आपण वास्तूनुसार कुठल्या गोष्टी करत नाही, यात आपली चूक नाही. याचं कारण आपल्याला शाळेत शिकवलेलं नाही.
यामुळे आपण चुकत जातो आणि तज्ञाच्या मार्गदर्शनाने सगळं करत जातो आणि आपल्याला यश मिळायला सुरुवात होऊन जातं. तर नक्कीच तुम्ही वारणा कोडोलीला रामकृष्ण ॲग्रो इथे जाऊ शकता, त्यांची इंडस्ट्री बघू शकता. तुम्हाला भरपूर सगळ्या गोष्टीचं वास्तुनुसार केलेलं डिझाईन सगळं पाहायला मिळेल. अतिशय छान सुंदर जागा आहे. नक्की. पण समस्या त्यांच्या कशा होत्या आणि मग त्या कशा प्रकारे सोडवल्या गेल्या तुम्ही थोडक्यात सांगू शकता? येस, समस्या ज्या होत्या त्यामध्ये नैऋत्य दिशेचा त्यांचा बसण्याची जागा चुकलेली होती, उत्तर दिशा बंद होती, अशाही तिथे गोष्टी होत्या. कारण काय होतं की आपल्याला चौकोनी आयताकृती जो आकार आहे तो इंडस्ट्रीला महत्वाचा आहे. यामध्ये उत्तर दिशा बंद होती. देशमुख सरांनी सांगितलं उत्तर दिशा बंद होती, त्यामुळे फायनान्शियल इश्यू होते. कंपनीची ग्रोथ उत्तर दिशेवर आहे. पूर्व दिशेतून तुम्हाला क्लायंट येणार आणि उत्तर दिशेतून त्यातून पैसा मिळणार हे लक्षात ठेवा. कुबेराचा दरवाजा हा इंडस्ट्रीला अतिशय महत्वाचा आहे. कुबेराचा दरवाजा म्हणजे उत्तर दिशा. मालकानेच नैऋत्येला बसलं पाहिजे. फूड प्रोडक्टची इंडस्ट्री असल्यामुळे त्यांचा जो काही सगळा मशीनचा सेटअप आहे तो सेटअप सगळा आग्नेय दिशेमध्ये बसवलेला आहे. पूर्व दिशेमध्ये बसवल्यामुळे तिथे पूर्व दिशेचा सूर्यप्रकाश फूड प्रॉडक्टसाठी अतिशय महत्वाचा आहे. कारण निर्जंतुकीकरणाचं काम करतो. त्या ठिकाणी प्रचंड ऊर्जा तयार होऊन बऱ्याचशा गोष्टींचं प्रोडक्शन छान होतं. नक्कीच. आणि कार्यक्रमामध्ये आपल्याला आणखी एक फोन आलेला आहे. संगीता बोलतायत दमणहून. संगीता, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार, बोला बोला. माझे मिस्टर इलेक्ट्रॉनिक्सचा बिझनेस आहे, म्हणजे इलेक्ट्रॉनिक जॉब करतात आणि इलेक्ट्रॉनिक वॉशिंग मशीन वगैरे असं रिपेअरिंग पण करतात. बरोबर. पण पैसा टिकत येतो भरपूर, पण पैसा टिकत नाही. बरोबर, पैसा येतो पण टिकत नाही. तुमच्या इंडस्ट्री इम्प्रुव्हमेंट होत नाही, तेवढं चालत राहतात. बरोबर. तुमच्या इंडस्ट्रीमध्ये ईशान्य दिशेला बरंचसं काही ठेवलेल्या गोष्टी आहेत, त्या जरा काढा. ईशान्य दिशा जी नॉर्थ ईस्ट आहे तिथे इलेक्ट्रिकचं काही क्लटर किंवा बंद पडलेल्या वस्तू अशा काही असतील तर त्या नक्की काढा. आग्नेय दिशेमध्ये जलतत्व म्हणजे निळ्या रंगाचा काही ड्रम किंवा निळ्या रंगाचं असं काही ठेवलं असेल तर ते नक्की काढा. यश मिळायला सुरुवात होऊन जाईल. कंपनी किती मोठी आहे आपली? गाळाच आहे, भाडे तत्वावर घेतलेला आहे. पूर्वेला आहे का पश्चिमेला एंट्रन्स आहे त्याचा? पश्चिमेला एंट्रन्स आहे. पश्चिममुखी जर आपण जर घेतलंय आणि त्याचं तत्व आहे जलतत्व आहे, तुमचा इलेक्ट्रिकचा व्यवसाय आहे, तुम्ही काय करा, पश्चिमेचा जो तुमचा एंट्रन्स आहे हिरव्या रंगाचं एक पायपुसणं एंट्रन्सला टाका, अडगळ भंगारा काढून टाका त्या ठिकाणी आणि ईशान्य दिशेमध्ये पडलेलं जडत्व काढा. तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. नक्कीच. खूप छान उपाय तुम्ही सांगितलेत. आणखी थोडीशी माहिती म्हणजे जाणून घेणं गरजेचं आहेच. खरं तर अनेक प्रश्न असतील अनेकांच्या मनामध्ये, कारण की प्रत्येकालाच बिझनेस आणि बिझनेस सुरू करणं हे तितकंच कठीण असतं. खरं तर खूप मार्गदर्शन घ्यायचे सरांकडनं. मात्र तुर्तास वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची. महाराष्ट्र कॉलिंग मध्ये ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. डॉक्टर मकरंद सरदेशमुख आपल्याला मार्गदर्शन करतायत. बिझनेस आणि वास्तुशास्त्र यांचा असलेला संबंध. सर, खूप छान मार्गदर्शन तुम्ही केलेत. पण आता येत्या शनिवारी तुमचा सांगलीमध्ये एक स्टेज शो असणार आहे. खरं तर साम टीव्हीवरनं लोकांचं तुम्ही मार्गदर्शन करत असतात किंवा कार्यालयामधून नक्कीच करत असतात, पण स्टेज शो म्हटलं की जरा वेगळं काहीतरी वाटतं. तर कशा प्रकारचा हा कार्यक्रम असणार आहे याचे काही डिटेल्स सांगा. नक्कीच. वास्तू तथा सु कार्यक्रम आपण साम टीव्हीवरनं नेहमी बघता. टोमॅटो FM कोल्हापूरवरून आज 5 वर्ष सगळेजण ऐकता. आता 3 तासाचा वास्तू तथा सु कार्यक्रम येत्या 15 जुलैला सांगली जत येथे आहे. तालुका जत गावामध्ये हा कार्यक्रम आहे. तर तेथील नगरसेवक मोहन भैया कुलकर्णी यांनी साई प्रकाश मंगल कार्यालय तालुका जत गावामध्ये संध्याकाळी 5 वाजता हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. ज्यांना यायचं असेल त्यांनी येऊ शकता. सगळ्यांसाठी हा कार्यक्रम नगरसेवक जे आहेत ते मोहन भैया कुलकर्णी यांनी आयोजित केलेला आहे. वास्तू तथास्तूचा बहारदार कार्यक्रम 3 तासाचा आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला भरपूर टिप्स मिळणार आहेत. तुमच्या प्रॉब्लेमचे जे काही सोल्युशन्स आहेत त्यात मिळणार आहे आणि तुम्हाला भरपूर उपाययोजना त्या कार्यक्रमात बघायला मिळणार आहे.
आणि वास्तू तथास्तूचा कार्यक्रम 3 तासाचा नाट्यगृहामध्ये कोणत्या संस्थेच्या मदतीसाठी, लोकांच्या चॅरिटेबल ट्रस्टसाठी, कोणत्या क्लबसाठी जर तुम्हाला आयोजित करायचा असेल तर तुम्ही नक्कीच माझ्या ऑफिसला कॉल करू शकता. आपण महाराष्ट्रात कुठेही कार्यक्रम करायला नेहमीच जातो. वास्तू तथास्तू 2 ते 2.5 तासाचा कार्यक्रम, स्टेज शो तुम्ही नक्की आयोजित करू शकता. तर आता जो कार्यक्रम आहे जतला तो तुम्ही येऊ शकता. या कार्यक्रमामध्ये सर्व प्रकारचं तुम्हाला वास्तूचं मार्गदर्शन, सही कशी करायची, इथपासून आपली वास्तू कशी असली पाहिजे याचं थेट मार्गदर्शन आणि माझी स्वतः प्रत्यक्ष भेट तुम्हाला होणार आहे. नक्कीच सर. आणि आज आपण खूप म्हणजे तुम्ही टिप्स दिल्या, पण पुन्हा एक प्रश्न पडलाय की बऱ्याचदा बिझनेस सुरू करतो, मध्ये ऑफिस असेल किंवा कोणती इंडस्ट्री, आपण जसं आधी म्हटलं की छोटा किंवा मोठा, तर रंगाला किती महत्व आहे? कारण की माझं म्हणजे ऑब्झर्वेशन आहे स्वतःचं की काही लोक म्हणतात एक तर काळा वाईट असेल, म्हणजे सगळ्याच बाबतीत काळा रंग आपल्या इथे वाईट मानला जातो, पण बरेच जे इंडस्ट्रीज असतात, बरेच शोरूम वगैरे असतील, हे व्हाईट कलरचे असतात. तर मग पांढरा शुभ्र रंग हा चांगला असतो का? नक्कीच. यामध्ये कलर कॉम्बिनेशन सुद्धा महत्वाचं आहे. तसं पाहायला गेलं तर कुठलाही रंग वाईट नाहीये, परंतु आपण रोज काय वापरलं जातं, रोज काय चालतं याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. तुम्ही नामवंत बँका बघा ज्या मोठ्या झाल्या, त्यांचा कलर ब्ल्यू आहे. नामवंत जे पेट्रोल पंप आहे, जे पेट्रोल पंप बघून आपली गाडी थांबते हायवेला, त्याचा रंग ब्ल्यू आहे. यामध्ये जे काही जास्तीत जास्त चालणारे पेपर्स आहेत पुणे, मुंबई, महाराष्ट्रामध्ये, कलर ब्ल्यू आहे. याचा कलर बिझनेस साठी ब्ल्यू कलर इज गुड. तुमचं कलर कॉम्बिनेशन मध्ये ग्रीन, ब्ल्यू, ऑफ व्हाईट, ऑरेंज, लाईट कलरचे असं तुम्ही यूज करू शकता. पण काळा रंग शक्यतो टाळा. काळा, रेड, मरून, ब्लॅक हे कलर आयुष्यातनं कमी करायचे. काळे कपडे शक्यतो वापरणं कमी करा. काळे शूज, काळ्या पॅन्ट्स बिझनेसमध्ये हे महत्वाचं आहे. तुम्ही इतर ट्रिपला गेलात, इतर काही ऑकेजनला, पण तुम्ही जिथे व्यवसायासाठी करता तेव्हा शक्यतो काळा रंग कमी करा. तुम्हाला कंपनीचा लोगो डिझाईन करायचा आहे, ग्रीन ब्ल्यू कॉम्बिनेशन मध्ये करू शकता, स्काय ब्ल्यू कॉम्बिनेशन मध्ये करू शकता. यामध्ये आपल्याला त्याचे व्हायब्रेशन्स कसे आहेत हे सगळे अतिशय अत्याधुनिक यंत्राद्वारे बघितले जातात. कंपनी तुमची जी डिझाईन केली जाते त्याचा प्लॅन, तुमची एनर्जी आणि त्या प्लॅनची एनर्जी या लॅकर अँटीना अतिशय अत्याधुनिक यंत्राद्वारे टेस्ट केली जाते, चेक केली जाते. कंपनी या ज्या काही इंडस्ट्रीज आहेत त्यात सूतगिरणी म्हणजे ज्याला आपण स्पिनिंग मिल मिळतात, 25 एकर मध्ये स्पिनिंग मिल इंडस्ट्रीज उभा केलेल्या आहेत. वास्तूनुसार साखर कारखाने उभा केलेले आहेत. या सगळ्या गोष्टींचं अतिशय अत्याधुनिक यंत्राद्वारे परीक्षण निरीक्षण करून जमीन निवडताना या सगळ्या गोष्टींचं प्रॉपर सायंटिफिकली गायडन्स प्रत्यक्ष साईट व्हिजिट करून दिला जातो. त्यामुळे आजपर्यंत केलेल्या प्रत्येक इंडस्ट्रीची ग्रोथ ही भरपूर आहे. आज एका मोठ्या इंडस्ट्रीचं काम केल्यानंतर आज जवळपास मागच्या महिन्यामध्ये 26 एकर जागा पाटसला एका कंपनीसाठी घेतली. करेक्ट वास्तूनुसार त्याचं आता डिझायनिंग चालू आहे. त्याचं कारण की वास्तू अतिशय महत्वाची आपल्या आयुष्यासाठी. नक्कीच. कार्यक्रमामध्ये आणखी एक फोन आलेला आहे. राजेंद्र फुटाणे बोलतायत फलटणहून. राजेंद्र, तुमचा प्रश्न विचारा. हा, नमस्कार. बोला. नमस्कार. बोला. माझ्या मुलाच्या संदर्भात थोडंच विचारायचं होतं. मुलगा आता बीई मेकॅनिकल झालेला आहे. बरोबर. तर त्याला म्हणजे व्यवसाय करावा का नोकरी करावी किंवा कुठल्या स्वरूपाचा व्यवसाय करावा? बर. तर पहिली गोष्ट त्याला त्याचा इंटरेस्ट काय आहे विचारा. अतिशय योग्य प्रश्न विचारलाय की त्याचा इंटरेस्ट काय आहे. व्यवसाय करणारा माणूस एखादा भाजीवाला जरी असला तरी तो उत्तम व्यवसाय का करत असतो, कारण त्याला भाजीपाल्याची आवड असते, त्यातलं टेक्निक माहित असतं. तुमच्या मुलाला विचारा पहिल्यांदा तू काय करू इच्छितोयस आणि काय करू इच्छिणार आहेस. मी याचं उदाहरण सांगतो तुला की माझ्याच ओळखीचे एक होते की त्यांच्या मुलीला त्यांनी इंजिनिअरिंगला टाकलं. ती 2-3 वेळेला फेल झाली. आई वडिलांना या गोष्टीचं सतत मोठं टेन्शन होतं. पत्रिकेपासून सगळ्या गोष्टी केल्या, परंतु लक्षात घ्या त्या माणसाला त्यात इंटरेस्ट नसेल तर तो माणूस तिथे नापास होणार. आज ती काय करते तर तिच्यासाठी एक मोठं शॉपिंग उघडून दिलेली आहे आणि तिने तिथे काम व्यवस्थित सुरू केलेलं आहे. त्यामुळे आपल्याला इम्पॉर्टंट काय आहे तर त्याचा इंटरेस्ट काय आहे नक्की बघा. नक्कीच सर. तुम्ही इथे तर मार्गदर्शन खूप छान केलेलंच आहे, पण तुम्हाला भेटून तुमच्या कार्यालयात किंवा वास्तू व्हिजिट जर करायची असेल तर कुठे संपर्क साधायचा? नक्कीच. वास्तू तथास्तू पुणे ऑफिसला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. वास्तू व्हिजिट, पत्रिका मार्गदर्शन यासाठी
तुम्ही कॉल करा 9021 वास्तुतथास्तु.com ही तुम्ही माझी वेबसाईट बघू शकता. आणि वास्तु तथास्तु हे ऑफिस फक्त पुण्यात आहे. 9021 या नंबरवरती कॉल करा. तुमची वास्तु व्हिजिट नक्की नाव नोंदवण्यासाठी घेतली जाईल. आणि आपण वास्तु तथास्तु हा जो ट्रेडमार्क आहे हा अतिशय ट्रस्टेड ब्रँड आहे. तुमचं काम 100% नक्की होईल. सर, आज संपूर्ण कार्यक्रमात खरं तर खूप टिप्स दिल्या, खूप मार्गदर्शन केलं. तरी देखील पुन्हा जाता जाता बिझनेस करू इच्छिणाऱ्यांसाठी किंवा ज्यांना बिझनेसमध्ये काही समस्या आहेत त्यांना जाता जाता काय सांगाल? नक्कीच, बिझनेस उत्तम करण्याच्या दृष्टीने पहिल्यांदा तुम्ही एक गोष्ट केली पाहिजे की तुमचा कॉन्फिडन्स बिल्टअप होण्याच्या दृष्टीने तुम्हाला स्वतःला वेळ देणं गरजेचं आहे. यामध्ये ध्यान, मेडिटेशन, योगा आणि सर्वात मोठा फॉर्म्युला, जर घरात तुमच्या देवघर असेल तर जो बिझनेस करणारा व्यक्ती आहे त्यांनी रोज सकाळी देवाची पूजा करून बाहेर पडू देत. बघा काय कॉन्फिडन्स बिल्टअप होतो. अनेक लोक काय होतात की घरात मग कोणीतरी मुलगा करतोय, बायको करते पूजा आणि मी काही पूजा करत नाही. हा सुद्धा कॉन्फिडन्स मित्रांनो फॉर्म्युला अतिशय महत्वाचा आहे. रोज सकाळी देवाची पूजा करून बाहेर पडा, बघा यश काय मिळते. घरातल्या लक्ष्मीला सुखी ठेवा, घरातलं सगळं वातावरण आनंदी ठेवा. घर आनंदी तर सगळ्या गोष्टी पॉझिटिव्हली. नाहीतर काय होतं की घरामध्ये रडारड आहे, चिडचिड आहे, आरडाओरडा आहे, घरात त्रास आहे आणि बाहेर मग काय करतोय तेच घडणार. त्यामुळे घर ओके तर सगळं ओके आहे. तुमच्या मिसेसच्या नावाने इन्व्हेस्टमेंट करा. देवाच्या जे काही इम्पॉर्टंट तुमचं दान धर्म आहे ते नक्की करा. आणि सर्वात महत्वाची गोष्ट आहे स्वतःला वेळ द्या, घरच्यांना वेळ द्या. आपली फॅमिली भक्कम तर सगळं भक्कम. नक्कीच सर, तुम्ही आज इथे आलात आणि खूप छान मार्गदर्शन केलं, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आपल्या सगळ्यांना शुभम भवतु, शुभाशीर्वाद. वास्तु तथास्तु. आणि नक्कीच सरांनी खूप छान मार्गदर्शन केले. आणि येत्या 9 ऑगस्टला आणि त्यासोबतच 8 सप्टेंबरला पुन्हा एकदा साम टीव्हीवर सर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी येणारच आहेत. मात्र तुर्तास वेळ झाली महाराष्ट्र कॉलिंग मध्ये इथेच थांबण्याची. नमस्कार. शुभम भवतु, शुभाशीर्वाद.